अहिल्यादेवी विद्यालय अलकुडियस इथं तब्बल 41 वर्षांनंतर शाळेच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न। तब्बल 41 वर्षांनंतर श्री अहिल्यादेवी विद्यालय अलकुडियस तालुका कवठे मंकाळ येथील सन 1983 ते 84 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेतलेल्या बॅचचा माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा येथील श्री अहिल्यादेवी विद्यालय अलकुडियस या शाळेमध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून त्या बॅचचे शिक्षक बी.डी. पाटील सर, आदिनाथ गाडे, अंकुश नाईक, महंतेश कोरे, अजीज खतीब, पत्रकार शिवाजी ओलेकर, ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील इत्यादी उपस्थित होते। त्याचबरोबर विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक सुरेश बोराडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी बेल वाजवल्यानंतर शाळेच्या गेटमधून अगदी रांगेत येत शाळेत वर्गात प्रवेश केला। यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली। त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांनी समोर येऊन आपला परिचय व सध्या काय करतात ते यावेळी पुढे येऊन सांगितले। यावेळी शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना सर्वांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे असे सांगितले। बी.डी. पाटील सर, नाईक सर, आदिनाथ गाडे, अजीज खतीब, महंतेश कोरे तसेच सुरेश बोराडे यांनी त्या कठीण काळात शाळेची संस्थेची ओपनिंग करणाऱ्या संस्थाचालक व गणपतराव दादा ओलेकर व सर्व संचालकांची आठवण काढली, आपले अनुभव कथन केले आणि मार्गदर्शन केले। यावेळी संगीत खुर्ची, लगोरी असे खेळ सुद्धा खेळून त्यावेळेस शालेय आठवणी जागवण्याचा प्रयत्न केला। हा स्नेह मेळावा घडवून आणण्यासाठी छाया शेंडगे, प्रमिला पाटील पवार, कल्पना पाटील व संभाजी चौगुले यांचे गेले वर्षभर प्रयत्न सुरू होते। 41 वर्षांनंतर शाळेची पहिली बॅच असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे फोन नंबर मिळवण्यासाठी खूपच कठीण गेलं, पण शेवटी हा स्नेह मेळावा संपन्न झाला। यावेळी छाया ओलेकर शेंडगे, सुवर्णा नाईक चव्हाण, कल्पना पाटील, शशिकला यमगर, उषा ओलेकर, वंदना पाटील शेंडगे, कल्पना घोदे, प्रमिला पाटील पवार, संभाजी चौगुले, नेताजी चौगुले, जयवंत ओलेकर, विजय ओलेकर, बापू साबळे, काशीराम हुबाले, अशोक पाटील, हनुमंत नाईक, माणिक सरवदे इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन संभाजी चौगुले यांनी केले। शेवटी हॉटेलवर गोड असं जेवण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली।